आज 25/8/2026 रोजी सर्वसाधारण सभेत एकूण 98 विषय विचारात घेण्यात आले होते. त्यामध्ये विषय क्रमांक 86 जामनेर शहरातील मौलाना मार्केट, शहीद हेमंत करकरे मार्केट, नवीन विस्तारित मार्केट आणि जे मार्केट आहे जवाहरलाल नेहरू मार्केट, नगरपालिका प्रशासकीय इमारत आणि दीनदयाल उपाध्याय मार्केट. तर आमचं म्हणणं असं होतं की जे जीर्ण इमारती आहेत आणि ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे ते पाडण्यास काही एक हरकत नाही आहे. सर्व सभासदांनी त्याला होकार आणि मंजुरी दिली. परंतु आम्ही एक सूचना मांडली की विस्तारित मार्केट आणि हेमंत करकरे मार्केट यामध्ये कमीत कमी 30 एक लोक पोट पाण्याचा प्रश्न आहे त्यांचा. ते मार्केटची मुदत आज संपलेली नाही तरी त्यांना मुभा देण्यात यावी व या ठरावाला आम्ही विरोध केला आणि नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि सर्व सभासदांनी त्याला होकार दिला आणि आज ते शहीद हेमंत करकरे मार्केट आणि विस्तारित मार्केट आज वाचून गेलेलं आहे. म्हणजे 30 लोकांच्या पोट पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि मौलाना मार्केटची मुदत संपली असल्यामुळे त्याचा स्ट्रक्चर ऑडिट झालेला आहे, त्याचा ठराव मंजूर झालेला आहे. दुसरा विषय आहे बियर बारसा, त्याला पण नामंजूर करण्यात आलेला आहे. स्थानिक रहिवाशांचा त्याला विरोध होता. आम्ही सर्व सभासदांनी त्याला फेटाळलेला आहे. तसाच आमच्या प्रभाग क्रमांक 4 चे नगराध्यक्ष आणि सत्ताधारी यांनी 10-12 विषय घेतलेले होते. ते सर्व मुद्दे मंजूर झालेले आहेत. आम्ही सर्व नगरपालिका प्रशासनाचे, मुख्याधिकाऱ्यांचे, नगराध्यक्षांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी विकास कामाला आम्हाला न्याय दिलेला आहे. तुमचं म्हणणं जे आहे की विकास कामं कधी सुरू होणार आहेत, जशी निधीची उपलब्धता असेल आणि निधी आला तर समान प्रमाणात वार्डाचा विकास होणार आहे. आम्ही काही बाहेरचे काम सांगितलेले नाही, जामनेर शहरातलेच भाग आहे. आम्ही विरोधी आहे म्हणून आमचे काम होणार नाही असं गृहीत तुम्ही धरू नका. आम्ही विकास कामाला सत्ताधाऱ्यांना सुद्धा सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे आणि ते सुद्धा आमच्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंगने बघणार आहेत. जामनेरचाच विकास आम्हाला साधायचा आहे, विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. जामनेर अंतर्गत जेवढे विकास काम आहे त्याला आमचं समर्थन आहे आणि आमची अपेक्षा सुद्धा सत्ताधाऱ्याकडून हेच आहेत की ते आम्हाला न्याय देतील. जशी जशी निधीची उपलब्धता असेल तसं तसं काम पुढे जाईल. अजून एक विषय असा होता, ज्यावेळी नगरपालिकाची निवडणूक लागली त्याच्या पूर्वी 2-3 तुमचे 4 नंबर वार्ड आहे समजा शहरामध्ये, आपल्या तिकडच्या भागामध्ये काही कामाचे भूमिपूजन झालेले होते. ते सुद्धा आतापर्यंत मतलब 8-9 महिने झाले नगरपालिकेला निवडणुकीला, ते सुद्धा काम आतापर्यंत सुरू झाले. त्याच्यामध्ये बीट मार्केट आहे, त्याच्या सनिवल दर्गाचं काहीतरी विषय आहे, त्याच्यामध्ये अजून कोणतं तरी एक काम होतं, ते म्हणजे 3-4 काम त्यावेळीचे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मदनीनगर मध्ये ओपन प्लेसला कंपाऊंड वॉल आहे, जकिरिया मस्जिद भागातले गटारी आहेत आणि भरपूर विकास कामं मंजूर झालेली आहेत आणि त्या लोकांना, ठेकेदारांना वर्क ऑर्डर सुद्धा दिली गेलेली आहेत. परंतु निधीची कमतरता आणि काही तांत्रिक अडचणीमुळे सदरचे काम सुरू झालेले नाही. परंतु मागच्या मीटिंगमध्ये आपण अजेंड्यावर जे विषय होते त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे, आम्ही त्या बाबतीत चर्चा करू गट नेते, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सत्ताधारी लोकांशी की ते काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे.